विद्यार्थी, कार्यकर्ता, फॅकल्टी आणि अधिकारी असलेले अनिल नागणे आता तुमच्याशी बोलतील. ते सध्या नाशिकमध्ये डेप्युटी चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत. BE इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन असं त्यांचं शिक्षण आहे. त्यांचं MA हिस्ट्री, MA इकॉनॉमिक्स झालेलं आहे आणि ते सध्या MA रूरल डेव्हलपमेंट करत आहेत. आत्तापासून कशी तयारी करू या विषयावर ते बोलतील. आदरणीय सर, व्यासपीठावरील सगळे फॅकल्टी मेंबर्स, यावर्षी पास झालेले ऑफिसर्स आणि पुढच्या वर्षांमध्ये पास होण्याची इच्छा महत्त्वाकांक्षा असलेले तुम्ही सगळे. माझा आजचा विषय आहे तुम्ही आत्तापासून काय करू हा आहे. खरं म्हणजे हा विषय 10वी-12वीची परीक्षा दिली आहे किंवा डिग्रीच्या कुठल्या वर्षाला आहे यांच्यासाठी जास्त संयुक्तिक आहेत. तुमच्याकडे सगळ्यांकडे बघता तर मला असं वाटतंय की 10वी-12वीची एक संख्या खूप कमी आहे आणि सगळी जी आहे ते आयदर डिग्री कोर्सेसला असणारे किंवा झालेले जास्त दिसतात. मग त्या दृष्टीने माझ्या मुद्द्यांची मी थोडे काही बदल केलेत. 4 मुख्य मुद्दे मला सांगायचे आहेत आणि ते एक 9-10 मिनिटांमध्ये मी संपवण्याचा प्रयत्न करेन. पहिला मुद्दा म्हणजे आत्तापासून काय करू हा जो विषय आपला आहे त्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तो सगळ्यांना लागू आहे. तो म्हणजे जर जी कुठली डिग्री करता आहात ती अतिशय चांगली करा. जी कुठली काय प्रोफेशनल कुठली डिग्री करत आहात, इंजिनिअरिंग, मेडिकल, आर्किटेक्चर, फार्मसी, काय कुठली असं नॉन प्रोफेशनल ह्युमॅनिटीचं कुठलं तरी काहीतरी करताय, जे कुठली करताय ना ती खूप चांगली करायला पाहिजे. त्याची 3 मुख्य कारणं आहेत. डिग्री झालेल्यांसाठी मास्टर्सकडे तुम्ही जायला पाहिजे. ज्यांची डिग्री झाली आहे त्यांनी मास्टर्सला ॲडमिशन घ्यायला पाहिजेत. ॲडमिशन सुरू आहेत. तुमचा एक विषय निवडा आणि त्याच्यामध्ये 3 मुख्य कारणं मी त्याच्यासाठी सांगितलं की डिग्री तुमची फोकस का असायला पाहिजे, चांगली का करायला पाहिजे तुम्ही. एक म्हणजे होतं असं की 10वी-12वी नंतर असं ठरवतात काही जण की करायचं आहे MPSC, UPSC स्पर्धा परीक्षा द्यायच्या आहेत, त्याच्यामुळं कुठल्या तरी एका डिग्रीला ॲडमिशन घेतलं जातं आणि तिच्याकडे दुर्लक्ष केलं जातं आणि फक्त ह्याच परीक्षा आणि यांच्याकडेच लक्ष दिलं जातं आणि त्याच्याने घोळ होण्याची एक शक्यता आहे की तुमचा जो 3-4 वर्षाच्या डिग्री कोर्समध्ये असा शार्पनेस वाढत जाणं आवश्यक आहे. त्या 3-4 वर्षांमध्ये ओव्हरऑल समजून घेण्याची, कॉम्प्रिहेन्शनची क्षमता, तुमची आकलन कौशल्य, सगळ्या स्किल डेव्हलपमेंट तुमच्यामध्ये जी व्हायला पाहिजे ती जर तुम्ही डिग्री व्यवस्थित केली नाही तर न होण्याची शक्यता आहे. बघा, तुम्ही जर पास झालेल्यांमध्ये बघितलं ना तर प्रोफेशनल डिग्री होल्डर्स जास्त दिसतील. म्हणजे इंजिनियर, मेडिकल आणि यांची संख्या खूप जास्त आहे. त्याचं मुख्य कारण डिग्री करताना, 4 वर्षाची डिग्री करताना जो शार्पनेस वाढलेला असतो, जो कमी वेळामध्ये जास्त करण्याची क्षमता डेव्हलप झालेली असते, ते मुख्य कारण आहे. मग तुम्ही ह्युमॅनिटीजमध्ये डिग्री करताय, BA पॉल सायन्स करताय, BA इकॉनॉमिक्स करताय, म्हणजे तुम्ही पास होणार नाही असं बिलकुल नाही आहे. पण प्रोफेशनल डिग्री करणाऱ्या मंडळींसारखा शार्पनेस तुमच्यामध्ये पण आला पाहिजे. त्यासाठी तो डिग्री प्रचंड व्यवस्थित तो अभ्यास करायला पाहिजे. हा माझा पहिला मुद्दा आहे की डिग्री चांगली पाहिजेचं दुसरं कारण प्लॅन B म्हणून डिग्रीचा विचार करावा. म्हणजे सगळ्यांनी बोलताना सांगितलं की एवढ्या लाख जण भरतात फॉर्म, एवढ्या हजारांमध्ये मेन्स देतात, एवढे जण शेकड्यामध्ये वगैरे वगैरे, माहिती आहे तुम्हाला कॅल्क्युलेशन. तर प्लॅन B म्हणून म्हणजे जर काय होतं की तुमची डिग्री व्यवस्थित केलेली नसेल तर बॅक ऑफ द माइंड, अरे ते आपल्याला दरवाजे बंद आहेत हे जर माहिती असेल तर हे अभ्यास करताना मनात एक भीती असू शकेल. मी असे बघितलेत विद्यार्थी की फक्त BA केलंय आणि मनात एक भीती आहे आपलं काहीच नाही आहे करिअरमध्ये आणि परीक्षा देताना घाबरून परीक्षा देतात की गोळे भरताना असं हात थरथरतो की का, तर ती एक भीतीच मनामध्ये असते की. सो प्लॅन B तुमचा जर व्यवस्थित असेल की माहिती असेल की माझं 3-4-5 वर्षात काही नाही झालं तर मी काहीतरी करू शकतो, हे प्लॅन B साठी सुद्धा तुमची डिग्री व्यवस्थित आणि तुम्ही ज्या करताय त्याच्यामध्ये टॉपर्समध्ये तुम्ही असायला पाहिजे असं मी सजेस्ट करीन. आणि तिसरा मुद्दा इंटरव्ह्यूसाठी. आता प्रथमेशनी सांगितले बरेच मुद्दे की इंटरव्ह्यूसाठी तुमचे डिग्रीशी संबंधित प्रश्न येणार आहेत, ते जर तुम्हाला व्यवस्थित देता आले तर खूप चांगला फायदा होणार आहे. 3 मुख्य कारणं आत्तापासून काय करण्याच्या पहिल्या मुद्द्याचे
की तुमची डिग्री व्यवस्थित करा. दुसरं खरं म्हणजे हे सगळे 10 मिनिटापेक्षा एकाच मिनिटात सांगून बसायचं असेल तर मी एवढं सांगून बसलो असतो की सरांचं नाव विजयपत पुस्तक वाचा आणि जाऊन बसलो असतो शांतपणे. की स्पर्धा परीक्षांची गीता, बायबल, कुराण असं म्हणता येऊ शकेल. हे सगळ्या प्रकारची स्पर्धा परीक्षा म्हणजे काय, स्पर्धा परीक्षा कुठल्या कुठल्या, UPSC, MPSC, बँकिंग, स्टाफ सिलेक्शन, सैन्य दलातल्या सगळ्या स्पर्धा परीक्षा, हे सगळ्याबद्दलची मूलभूत माहिती तुम्हाला इथं मिळू शकेल. अभ्यासाला सुरुवात कशी करायची सगळी 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 माहिती तुम्हाला याच्यात मिळू शकेल. आता अशा प्रकारची मार्केटमध्ये काही पुस्तकं उपलब्ध आहेत, पण या पुस्तकाचं वेगवेगळेपण असं आहे की तुम्हाला ऑफिसर का व्हायचंय आणि कसा ऑफिसर व्हायचंय याचा विचार तुम्ही हा अभ्यास केल्यानंतर करायला हे पुस्तक वाचल्यानंतर करायला सुरुवात कराल, निश्चितपणे कराल. की कसा ऑफिसर व्हायचंय आणि का व्हायचंय हा विचार करायला सुरुवात होणं खूप महत्वाचं आहे. आणि ती स्पष्टता, क्लॅरिटी तुमच्या मनामध्ये जेवढ्या लवकर होईल की का व्हायचंय, कशासाठी व्हायचं आणि कसा व्हायचं, तेवढं तुमच्या अभ्यासाला धार येणार आहे आणि तेवढा तुमचा फायदा होणार आहे. त्यामुळे हे पुस्तक निश्चितपणे म्हणजे अभ्यासाला सुरुवात करताय काय करायचं तर पहिल्यांदा हे पुस्तक घ्या आणि वाचा, संपूर्ण वाचा. त्यातला अभ्यास कौशल्य नावाचा एक घटक आहे, तो तर मी म्हणेन 2 वेळा वाचा, पुन्हा एकदा वाचून काढा संपूर्ण पुस्तक झाल्यानंतर. त्यामुळे हा माझा दुसरा मुद्दा होता. तिसरा मुद्दा, आत्तापासून काय करूचा, अवांतर वाचन करू शकता तुम्ही. डिग्री आहात, 2-3 वर्ष आहेत, 2-3-4 वर्ष आहेत परीक्षा द्यायला, तर आता पहिल्यांदा डॉक्टर सूरजनी सांगितलं होतं बघा, मी इकॉनॉमी अर्थात नावाच्या पुस्तकापासून सुरुवात केली. म्हणजे काय झालं, एक विषयात आवड निर्माण झाली, विषयाबद्दल खूप सारी इतर माहिती पण मिळाली आणि मग अभ्यासाची थेट गाईड स्वरूपातली पुस्तकं मग वाचली. त्यामुळे जी 2-3-4 वर्ष आहेत तुम्हाला, याच्यामध्ये तुम्ही इतर अवांतर वाचन भरपूर सारं करू शकता GSच्या विषयांशी संबंधित. उदाहरणार्थ आता इकॉनॉमीचं त्यांनी सांगितल्याप्रमाणे अर्थात नावाचं पुस्तक, असं पॉलिटी, इतिहास, सगळ्या उपघटकांची एक आवाका वाढवणारी पुस्तकं जी गाईड स्वरूपातली म्हणून मी म्हणत नाही, ती पास म्हणजे ज्या वर्षी परीक्षा देणार आहात त्या वर्षी तुम्ही वाचणार आहात, ती वाचायचीच आहेत सगळी. पण आधीच्या वर्षांमध्ये तुमचा पाया पक्का होण्यासाठी या पुस्तकांची निश्चितपणे मदत होऊ शकेल. आणि जर शाळेतलाच अभ्यास जर नीट केलेला नसेल तर मग शाळेची पुस्तकं पण वाचा या काळामध्ये. म्हणजे स्टेट बोर्ड आणि NCERTची, म्हणजे पृथ्वी गोल आहे, ती सूर्याभोवती फिरते आणि ती फिरता फिरता स्वतःभोवती फिरते, हे माहीत नसेल 5वीचं पुस्तक वाचायला पाहिजे. मग मुद्दा असा की मग या काळामध्ये हे अवांतर वाचनमध्ये हे पण तुम्ही करू शकता, करायला पाहिजे. आणि चौथा मुद्दा शेवटचा म्हणजे चालू घडामोडींचा अभ्यास आत्तापासून करायला सुरुवात करायला पाहिजे. चालू घडामोडींचा अभ्यास याच्यावर बोलणं झालेलं आहे खरं म्हणजे बरं आतल्या विषयामध्ये. पण तुम्ही जे काही आत्ता 2-3 वर्ष 4 वर्ष आहात किंवा 1 वर्षांनी पण अभ्यास करतोय, तर चालू घडामोडींचा अभ्यास हा अतिशय महत्त्वाचा आहे. पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत या तिन्ही टप्प्याला आवश्यकच असणारी ही बाब आहे. आणि ही काही थोड्या कालावधीमध्ये याचा अभ्यास होतो असं नाहीये, ही कंटिन्युअस प्रोसेस आहे. ती जर 2-3-4 वर्ष सलग चालू घडामोडींचा अभ्यास करत असाल तर तो अतिशय उत्तम होऊ शकतो तुमचा अभ्यास. त्यामुळे आत्तापासून करू शकतो. 4 प्रकारे करता येऊ शकेल मी. एक म्हणजे वृत्तपत्र वाचून, न्यूजपेपर वाचून, रोजचा न्यूजपेपर वाचायला सुरुवात करायची. आता एक गैरसमज असा आहे की MPSC करायचं असेल तर न्यूजपेपर किंवा चालू घडामोडी करायची, न्यूजपेपर वाचायची गरज नाही. म्हणजे काही पास झालेली मंडळी पण सांगताना मी ऐकलेलं आहे की न्यूजपेपर वाचायची गरज नाही, किंवा चालू घडामोडींचा अभ्यास कमी केला तरी चालू शकेल MPSC साठी विशेषतः. तर हे बिलकुल नाही बरोबर. चालू घडामोडींचा अभ्यास अतिशय आवश्यक आहे. तुम्ही पास झालेल्या मंडळींचा म्हणण्याचा अर्थ लक्षात घेत जा. म्हणजे अर्थात कोणीही काही सांगितलेलं आपल्याला विचार करून त्याच्यावरती मत तयार करता आलं पाहिजे, ही महत्त्वाचं स्किल आहे. म्हणजे 24 तास अभ्यास करा असं पास झालेलं कोणी तुम्हाला सांगत असेल तर त्याचा अर्थ की भरपूर अभ्यास करा असा आहे. 24 तास शक्य का अभ्यास करता येईल, तर तो अर्थ समजून घ्या तुम्ही की काय असतं. काही काही वाक्य अशी खतरनाक असतात, नाही तर काय, मी पास झालो तर तुम्ही पण पास होऊ शकता, हे डेंजरस वाक्य आहे. की मग याचा अर्थ असा नाहीये की
मी काहीच नव्हतो, मी काही अभ्यास केलेला नाही आणि मी पास झालोय, मग तुम्ही पण, असा नाही आहे त्याचा अर्थ. मी सर्वसाधारण विद्यार्थी होतो आणि तरी पण मी कष्टाने पास झालेलो आहे, तर मग तुम्ही पण होऊ शकता, तुम्ही जेवढे कष्ट, तेवढं क्वालिटी क्वांटिटी इनपुट दिलं तर, असा त्याचा अर्थ आहे. तुम्ही ते अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करा. की किंवा काही वेळा की एवढंच वाचा असं सांगितलं जातं, पास झालेल्यांकडून पण बघा सांगितलं जातं की नाही, किंवा मी हे केलंच नव्हतं किंवा काय. एक लक्षात घ्या, पास झालेली मंडळी पण एक 3, 4, 5 वर्ष अभ्यास करत असतात. ज्या वर्षी पास होतात त्या वर्षी त्यांनी काहीतरी केलेलं असतं आणि कदाचित असं समज होतं की याच वर्षात जे केलं त्याच्यामुळे पास झालो, पण आधीच्या वर्षांमध्ये जे केलेलं असतं तो पण त्याचा इनपुटचा असतोच ना अर्थ. त्यामुळे काय, एवढं एवढं सिलेक्टिव्हच करा. पण खरोखर त्यांनी काय केलंय आधीच्या 3, 4 वर्षांमध्ये, खरं म्हणजे त्यांनी वाचलेलं असतं, पण ते पास होण्याच्या वर्षामध्ये ही स्ट्रॅटेजी योग्य ठरली, याचा अर्थ आधीचं काहीच योग्य नव्हतं असं नाहीये. त्यामुळे त्यांच्या म्हणण्याचा अर्थ समजून घ्या. बघा, आता आता लेटेस्ट ट्रेंड असा आहे पास झालेल्यांमध्ये की मी कुठलंही मार्गदर्शन घेतलं नाहीये, असा एक ट्रेंड आहे सध्या. तुम्ही जर फेसबुक पोस्ट बघितल्या किंवा काय 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 काय, एक सोपा विचार करा तुम्ही की मी कुठलंही मार्गदर्शन कोणाकडून घेतलं नाही. हे वाक्यच, नुसतंच वाक्य सुद्धा किती चुकीचं आहे. मी कोणाकडूनच मार्गदर्शन घेतलेलं नाही. का तर ही काय म्हणतात त्याला, या परीक्षेला पुस्तकं कुठल्या प्रकारची आहेत. मी आता नवा विजयपथचं उदाहरण दिलं. सरांचं नवा विजयपथ वाचलं, त्याला 20 तास लागले, तर ते 20 तास हे तुम्ही त्यांचं मार्गदर्शन घेतलंय. आणि हे पुस्तक असं आहे की ते नंतरची काही वर्ष तुमचं पाठ सोडत नाही आणि तुम्ही जे करताय त्याच्यात ते, अरे हे, मग ते वेगवेगळे विचार निर्माण करतं त्याच्यामध्ये. मग 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 मार्गदर्शन घेतलं नाही असं कसं म्हणू, गाईड वाचलं कुठलं तरी, हे काय आहे. मग स्पर्धा परीक्षांसाठी शेकडो पुस्तकं बाजारात उपलब्ध आहेत, ती सगळी वाचली आणि मग ठरवली ही 20 चांगली आहेत आणि ती वाचली आणि पास झालं, असं कोणाचं होतं का. ऐकलेलं असतं कोणाच तरी की पूर्व परीक्षेला हे चांगलं आहे, हे वाचायला पाहिजे, मुख्य परीक्षेला. त्यामुळे मार्गदर्शन घेतलं नाहीचा अर्थ कदाचित असा असेल की मी काय फक्त पूर्व परीक्षेचा इथं घेतलंय, मुख्य परीक्षेचं घेतलंय किंवा मुलाखतीचं घेतलंय किंवा हे घेतलंय मी, काय असा काहीतरी अर्थ असू शकेल. त्यामुळे काय बोलतायत ना त्याचा अर्थ समजून तुम्ही घ्यायला पाहिजे. बघा, म्हणजे कोणाच्याही बोलण्याचा, हा इथं या निमित्ताने मला सांगावासा वाटला मुद्दा. चालू घडामोडींच्या अभ्यासाबद्दल बोलतोय, 4 परत येतो मुद्द्याकडे की मी सुरू झाला याच्यातून की करंट अफेअर्सचा अभ्यास करायचाच नाही असा एक विषय होतो, तर हे अतिशय चुकीचं आहे. 4 प्रकारे करू शकता. न्यूजपेपर मार्फत करू शकता, मॅगझिन मार्फत करू शकता, न्यूज चॅनल आणि इंटरनेट, हे 4 माध्यमातून करू शकता. बघा, त्यातलं माझ्या मते सगळ्यात उत्तम न्यूजपेपर, रोजच्या रोज एक आपल्यामध्ये काय म्हणतात त्याला, सगळ्यात चांगली पद्धत न्यूजपेपर ही आहे. कारण की मॅगझिन वाचले नुसतं काय होतंय, महिन्यातून एकदाच तुम्ही काहीतरी वाचणार आहात 10-12 तास, त्यांनी ती अंडरस्टँडिंग डेव्हलप होणार नाहीये. ते जे काही विषय उलगडत गेलेले असतात त्याचे समज विकसित होत नाही. त्यामुळे रोजचं वृत्तपत्र हा सगळ्यात उत्तम उपाय आहे. मग काही राहिलेलं असतं, मिस झालेलं असतं आपल्याकडून काही, त्यामुळे मॅगझिन हे निश्चितपणे आहे. इंटरनेटच्या आधी मी न्यूज चॅनल सांगितले. न्यूज चॅनल एकदम सिलेक्टिव्ह असायला पाहिजेत बघा तुम्ही, कारण खूप बाकीच्या गोष्टी पण तिथे होतात. आणि चौथा, इंटरनेट. आता न्यूजपेपर पण इंटरनेटवर अवेलेबल आहेत सगळे, त्यामुळे डिरेक्टली तुम्ही न्यूजपेपरच इंटरनेटवर वाचणार आहात, चांगली गोष्ट आहे. काही फेसबुक पेजेस आणि याच्यातून अभ्यास किती होतो याचा विचार करा तुम्ही. प्रायोरिटी त्यामुळे 4थ्या नंबरवर सांगितले मी इंटरनेटची, की पण या 4 प्रकारे चालू घडामोडींचा अभ्यास करता येऊ शकेल आणि आत्तापासून करण्यासाठी तुम्ही हे 4 मुख्य मुद्दे मला वाटतात की करायला पाहिजे. माझे 4 मुद्दे सांगून झालेले आहेत. आपण सगळे परिवाराचा भाग आहोत. मी पण परत भेटणारच आहे सगळ्यांना, पण आजच्या पुरती वेळ संपलेली आहे. सगळ्यांना परीक्षेसाठी आणि पुढच्या आयुष्यासाठी ऑल दी बेस्ट. थँक्यू.